मित्रांनो, जय शिवराय. मी हरिभक्त परायण मोहन महाराज शेलार, आळंदी देवाची. मित्रांनो, महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती संपली आणि रस्त्यावरती लागलेले भगवे झेंडे पहा. या भगव्या झेंड्यांचे हाल. नाही, आम्हाला अभिमान आहे हो. असे सर्वसाक्षी पुऱ्या संस्कृतीचा खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा, नसोडी ऐशा भगव्या ध्वजाला, मर्द मराठा म्हणावे ऐशा वाघराला. मित्रांनो, शिवजयंती झाली आणि ह्या भगव्या झेंड्याचे हे हाल. गावाची शोभा वाढावी म्हणून आहे का हिंदू धर्माचा अभिमान वाढावा म्हणून आहे, काही कळायला मार्ग नाही. कसा वाटतं हा भगवा झेंडा बघा बरं. शोभताय का आपल्याला? तरुण मंडळीला विनंती आहे, झेंडे लावायचे तर असे छोटे छोटे झेंडे लावा, जेणेकरून ते असे रस्त्यावरती पडणार नाहीत. ओके, हे असे रस्त्यावरती पडणार नाहीत. महाराष्ट्रातील तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना माझी विनंती आहे, आपणच आपला देव देश धर्म सांभाळायचा आहे. मित्रांनो, मी कुठं आहे, हे काय गावाचं नाव आहे, या गावाचं नाव काय आहे आपण पाहूया. रस्त्याने चाललो होतो आणि चालता चालताच जरा हा पराक्रम दिसला. चला म्हटलं मीडियाच्या माध्यमातून जरा थोडंसं आपल्या तरुण मंडळींना सांगावं. हे गावाचं नाव आहे. ओके, म्हणजे मला कुठल्या नावाला गावाला बदनाम करायचं नाहीये, पण मला सगळ्यांना सांगायचंय की हे लांबट लांबट मोठमोठाले भगवे झेंडे एकदा आपली कामगिरी झाली, अहो कामाच्या वेळेला जर वरती खांबावरती चढून जर लटकावता येतात ना, तर कामगिरी झाल्यानंतर आपल्याला काढूनही घेता आले पाहिजेत. आपण आपल्या भगव्या झेंड्याचा कसा मान सन्मान ठेवायचा हे जरा आपण ठरवा. चला तरुण मंडळी, शिवभक्त, देव देश धर्माची तर काळजी घेत आहातच, पण एक चालता चालता छोटासा मनाला वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आणि तुमच्या समोर प्रेझेंट केला. हे आपले भगवे झेंड्याचे हे हाल. शिवभक्तांना विनंती असेल की कृपया असे आपले झेंड्याचे हाल होऊ देऊ नका. चला, धन्यवाद. जय शिवराय.